सुप्रभात आणि नमस्कार. आपला आजचा विषय IPO मार्केट. 2025 या वर्षामध्ये आपल्या देशातलं IPO मार्केट कसं असेल? नाही म्हणजे नुकताच NSDLचा IPO येऊन गेला, त्याच्यावरनं बरीच उलटसुलट चर्चा झाली. एकंदरीतच आपल्या देशातल्या दोन्ही डिपॉझिटरीच्या कारभाराची चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर हा विषय घेतोय हे अत्यंत उघड आहे. आणि तसंही करोना नंतरच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये दरवर्षी येणाऱ्या IPOची संख्या आणि त्यातनं गोळा होणाऱ्या रकमेचं प्रमाण हे गणित नक्की आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 2025 या वर्षामध्ये IPO मार्केट किती प्रमाणात फोफावेल असा एकंदरीतच आपल्या आजच्या बाजार गप्पांचा विषय आहे. हा विषय आज घ्यायचं खरं सांगायचं कारण म्हणजे 2025 मध्ये अगदी आत्ता अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये आपण असं पाहिलं की मधला एक काळ अगदी 1 महिन्यापूर्वीचा असा होता की त्या 10 दिवसामध्ये 9 वेगवेगळ्या म्युच्युअल फंड हाऊसचे 9 वेगवेगळे NFO न्यू फंड ऑफर या कार्यरत होत्या. सगळ्याच्या सगळ्या हल्लीच्या काळाला धरून ओपन एंडेड होत्या. काही मल्टी असेट होत्या, काही सेक्टर स्पेसिफिक होत्या, काही एकंदरीतच पूर्वीच्या पद्धतीत बोलायचं म्हणजे बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज सारख्या होत्या. एका वेळेला 9 म्युच्युअल फंडाच्या 9 NFO सुरू असणं, त्याच्या आधीच्या काळामध्ये ओव्हरलॅपिंग डेटमध्ये अशाच पद्धतीचे 7 NFO कार्यरत असणं हे गणित गमतीचं आहे. म्हणजे एकंदरीतच लोक सध्याच्या शेअर बाजाराच्या अस्थिर वातावरणामध्ये, शेअर बाजार स्थिर कधी असतो, पण शेअर बाजाराच्या सध्याच्या अस्थिर आणि अनिश्चित वातावरणामध्ये गुंतवणूक करू तर इच्छितात, पण ते त्यातल्या त्यात रिस्क कमी घेतात. म्हणून ते म्युच्युअल फंड NFO मध्ये जातात का याचा विचार करावा लागेल. कारण जितका जास्त पैसा एका वर्षाच्याच काळामध्ये म्युच्युअल फंड NFO कडे वळेल, तितक्या कमी प्रमाणात तो प्रायमरी मार्केटच्या IPO कडे जाईल हे अत्यंत उघड आहे. मग अशी परिस्थिती होत असताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की म्युच्युअल फंड NFO आणि प्रायमरी मार्केट IPO यांची तुलना. एक जर सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून म्हणायचं झालं, मला सुरुवातीलाच स्पष्ट करू दे की मी किंवा माझे कोणतेही कुटुंबीय कोणत्याही म्युच्युअल फंडाचे एजंट नाहीत, पण गुंतवणूक क्षेत्राशी गेली 40 वर्ष संबंधित असलेली व्यक्ती म्हणून मात्र हा मुद्दा मी नक्की मांडेन. सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंड NFOची जेव्हा प्रायमरी मार्केट IPOशी तुलना करतो त्यावेळेला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की प्रायमरी मार्केटमध्ये येणारा IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर किंवा FPO म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर, ही शेअर त्या शेअर्सच्या दर्शनी किमतीपेक्षा कितीतरी जास्त पटीत जास्त असते. त्याच्याच बरोबरीनं मी प्रायमरी मार्केट IPO मध्ये अप्लाय केला तर मला मुळात अलॉटमेंट लागेल का, आणि अगदी लागलीच तर मी जितक्या शेअर्ससाठी अप्लाय केलाय तितके सगळे शेअर्स मिळतील का, या दोन्ही विषयी एक प्रकारची संदिग्धता असते. याच्या विरुद्ध म्युच्युअल फंडच्या NFO मध्ये मी अप्लाय केल्यानंतर एकदा माझी KYC झाल्यानंतर ती अमाऊंट माझ्या बँक अकाउंटमध्ये डेबिट झाल्यानंतर मी जेवढे युनिट्स अप्लाय केलेत तेवढे, आणि तेही दर्शनी किमतीनी म्हणजे फेस व्हॅल्यूनी मला मिळतात. हा म्युच्युअल फंड NFOचा प्रायमरी मार्केट IPO मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती असलेला ॲडव्हान्टेज आहे किंवा फायद्याचा आहे. त्यामुळे आपल्या असं लक्षात आलं असेल की आधीच्या काही महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडच्या NFOनेही लिस्टिंगच्या दिवशी तुम्हाला लिस्टिंग गेन दिला आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग झालं. हे सगळ्याच बाबतीत झालं नाही हे नक्की, पण 10 रुपयाचा शेअर किंवा युनिट 10 रुपयाला मिळणं आणि ते सगळेच्या सगळे मिळणं आणि त्यामुळे त्यातले काही 11, 11.5, 12 रुपयानं लिस्ट झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसात विकणं, ही संधी आत्ताच्या अनिश्चित बाजारात म्युच्युअल फंड NFOनं दिली. तेवढी संधी प्रायमरी मार्केटचा IPO देतो का, हा विषय आहे. ज्या प्रमाणामध्ये तो ओव्हरसबस्क्राईब होतो, ज्या वेगाने होतो, आता तो खरोखरच तसा होतो का ते उठवलेली अफवा असते हा ज्याचा त्याचा वेगळा विषय आहे, तो वेगळ्या बाजार गप्पांचा विषय होईल. त्यामुळे जितक्या प्रमाणावरती तो ओव्हरसबस्क्राईब होईल तितक्या प्रमाणावरती मी अप्लाय केलेले सगळे शेअर मिळण्याची शक्यता ही कमी कमी होत जाते. माझ्या लिस्टिंग मध्ये एकदा मी बीड केल्यानंतर त्याचं मार्केट अलॉटमेंट होऊन माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईस्तोवर माझ्या बँक खात्यात रक्कम राहते, त्याच्यावर लिहान राहतो, पण ती मला वापरता येत नाही. म्युच्युअल फंड NFO मध्ये असं होत नाही. हे गणित असतं का?
आणि मुळातच आता म्युच्युअल फंड NFOचा प्रायमरी मार्केट IPOच्या दृष्टिकोनातनं विचार करायचं दुसरं कारण असं होतं की गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये आता नवीन आयकर प्रणाली, न्यू इन्कम टॅक्स सिस्टम आले. त्यामुळे आयकरात सवलत देणारं असे ATCCD सारखं प्रकरण आता काही शिल्लक राहिलेलं नाही. आणि असं समजलं जायचं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये म्युच्युअल फंडचे जे नवीन NFO येतात ते साधारणपणे टॅक्स सेव्हिंग स्कीमचे असतात. आणि त्यामुळे तो कोणी आणलाय, त्याचा आधीचा परफॉर्मन्स काय, त्याच्या आधीच्या योजनांचा रेट ऑफ रिटर्न काय, याचा विचार न करता हुकमीपणानं या टॅक्स सेव्हिंग स्कीमला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये रिस्पॉन्स किंवा प्रतिसाद मिळत असे. पण न्यू टॅक्स सिस्टम आल्यापासून अशा पद्धतीची कर सवलत आता मिळण्याचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे एक सर्वसाधारण अपेक्षा अशी होती की आता टॅक्स सेव्हिंग स्कीमच्या योजना येणार नाहीत. या वर्षी त्या 3 महिन्यांमध्ये आधीच्या अनेक वर्षांच्या तुलनेमध्ये टॅक्स सेव्हिंग स्कीम कमी आल्या, ही वस्तुस्थिती आहे. आता टॅक्स सेव्हिंग स्कीम कमी आल्या त्यामुळे IPOला चालना मिळेल अशी एक चर्चा होती. झालं असं की IPO मध्ये, NFO मध्ये टॅक्स सेव्हिंग स्कीम बंद झाल्या नाहीत, कमी आल्या. पण म्हणून म्युच्युअल फंडनी वेगळे NFO बाजारात आणण्याचं गणित सोडलं नाही. बरोबर त्याच काळामध्ये अशा पद्धतीचे एकाच आठवड्यामध्ये मल्टिपल NFO सुरू होते. साहजिक याचा परिणाम प्रायमरी मार्केट IPO वरती होईल. आज याचा विचार करण्याचं कारण असं आहे की जर गेल्या काही वर्षांचा विचार केला तर दरवर्षी आपल्या बाजारामध्ये, आपल्या देशामध्ये आलेले IPO आणि त्यांनी गोळा केलेली रक्कम ही आकडेवारी नजरेआड कडून चालणार नाही. नुसते किती IPO आले याचा जर विचार करायचा झाला तर 2019 साली 67 IPO आले, 2020 साली 42 IPO आले. अत्यंत साहजिक होतं, करोनाचा काळ होता. 2021 मध्ये 122 IPO आले, 2022 मध्ये 149 IPO आले, 2023 मध्ये 239 IPO आले, 2024 मध्ये 331 IPO आले आणि 2025 मध्ये 133 IPO आले. 331 कुठे आणि 133 कुठे, ही जी आकडेवारी आहे ती आत्ताचे साधारणपणे जुलै एंड पर्यंतची आहे. त्यामुळे 2025चा विचार करताना 7 महिन्यात 133 असं आहे आणि 2024 मध्ये 331 IPO आले म्हणताना ती 12 महिन्यातली आकडेवारी आहे. हे गणिती लक्षात ठेवावं लागतं. पण कितीही अगदी 7चं 12चं पण एक्स्ट्रा लोकेशन केलं तरी सुद्धा तुमच्या असं लक्षात येईल की 331च्या तुलनेत ते गणित कमी आहे. याच्याही पेक्षा जास्त दृगोच्चरपणानं, स्पष्टपणानं ही गणित लक्षात येतात ज्या वेळेला IPOच्या संख्येच्या बरोबरीनं त्या वर्षी त्या IPOतनं गोळा केलेल्या रकमेचा विचार केला तर 2019 मध्ये 67 IPO मधनं 12,985 कोटी रुपये आपल्या देशात उभे केले गेले. 2020 मध्ये 42 IPO मधनं 26,772 कोटी रुपये आपल्या देशात IPO मधनं उभे केले गेले. गणित पहा, 2019च्या तुलनेमध्ये IPOची संख्या कमी झाली, 67 वरनं 42 वर आलो, पण जमा केलेल्या रकमेचं प्रमाण जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त न वाढलं. 2019 मध्ये 12,985 कोटी रुपये गोळा केले होते. आपण 2020 मध्ये IPOची संख्या कमी असताना दुप्पट म्हणजे 26,772 कोटी रुपये गोळा केले. 2021 मध्ये 1,19,469 कोटी, 2022 मध्ये 61,177 कोटी, 2023 मध्ये 54,122 कोटी. हे गणित लक्षात घेण्याजोग आहे. 2022 मध्ये IPOची संख्या 149 पण रक्कम मात्र 61,177 कोटी. 2023 मध्ये IPOची संख्या वाढली, ती 149 ची 239 झाली, पण गोळा केलेली रक्कम ही 61,177 वरनं 53,122 कोटी झाले. ही आकडेवारी 2019-20च्या बरोबर उलटी आहे. म्हणजे IPOची संख्या वाढते पण रकमेचं प्रमाण कमी होतं. याचा अर्थ स्मॉल साईज कंपन्या, कॉटेज साईज कंपन्या, मीडियम साईज कंपन्या यांचं प्रमाण वाढलं, त्यामुळे त्यांच्या IPOचा आकारच कमी होता, किंवा लोक चोखंदळ झाली आणि त्यांनी कमी रक्कम गुंतवली असाही त्याचा अर्थ होऊ शकतो.
या सगळ्या निकषांचा विचार आयपीओ मार्केटवरती होतं. कारण प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट, शेअर मार्केट आणि कमोडिटी मार्केट, कमोडिटी मार्केट आणि मेटल मार्केट, मेटल मार्केट आणि करन्सी मार्केट, हे सगळे अनेक पायांची शर्यत आहे. ते एकमेकांच्या तंगडीत तंगड गुंतवून खेळत असतात असं म्हटलं तर ते मराठी म्हणून वाईट वाटेल, पण बाजाराची परिस्थिती म्हणून सत्य प्रमाण आहे. आज 2024 मध्ये आपण 331 IPO मधनं 1,68,545 कोटी रुपये उभे केले होते. तो गेल्या कित्येक वर्षातला उच्चांक आहे. आज 2025 मध्ये 7 महिने होऊन गेले असले तरी आपण 56,923 सुमारे 57,000 कोटी रुपये उभे केले आहेत. आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये IPO मार्केटचा विचार करावा लागेल. एकंदरीतच जागतिक अशांतता आहे. मग ती राजकीय अशांतता असेल, ती आर्थिक अशांतता असेल, ती या सगळ्या दहशतवादी कारवायांमुळे असलेली सामाजिक अशांतता असेल, पण त्याचा गुंतवणूक क्षेत्रावर, त्यातही नव्यानं बाजारात येणाऱ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीवरती प्रचंड परिणाम होत असतो आणि तो फारसा सकारात्मक नसतो. हा मुद्दा अधोरेखित करायचा. म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय 2025 मधील प्रायमरी मार्केट. मनपूर्वक धन्यवाद.